आणि यानंतर महाराष्ट्रातली एक अत्यंत धक्कादायक बातमी आपण बघणार आहोत। खरं तर एखाद्या बँकेमध्ये तुम्ही कधीही गेलेला नसाल, त्या बँकेचा आणि तुमचा काहीही संबंध आलेला नसेल, पण तुम्हाला जर का असं कळलं की या बँकेचं तुमच्या डोक्यावरती काही लाखांचं कर्ज आहे, तर निश्चितपणे तुम्हाला धक्का बसेल। आणि हाच धक्का राज्यातल्या जवळपास 5 जिल्ह्यातल्या 15,000 शेतकऱ्यांना बसलाय। नेमकं हे गौड बंगाल काय आहे जाणून घेऊया। परभणीच्या गंगाखेड शहरात राहत असलेल्या अविनाश चौधरींनी कधीही सिंडिकेट बँकेची पायरी चढलेली नाहीये, मात्र सिंडिकेट बँकेत त्यांच्या नावावर 3.5 लाख रुपयांचं कर्ज आहे। गंगाखेडच्याच माजी नगरसेविका संजीवनी चौधरींना पीक कर्ज घ्यायची कधी गरजच भासली नाही, मात्र आंध्र बँकेत त्यांच्या नावावर 2,85,000 रुपयांचं पीक कर्ज आहे। आपण परभणी बँकेचे कर्जदार कधी झालो हे अरुण सानप यांना सुद्धा कळेलच नाहीये। ही खरं तर केवळ प्रातिनिधिक उदाहरण आहेत। गंगाखेड साखर कारखान्यानं केलेल्या आर्थिक घोटाळ्यामुळे 5 जिल्ह्यातले 15,000 शेतकरी कर्जबाजारी झाल्याचं पुढे आलंय। जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड साखर कारखान्याचे सर्वेसर्वा। बँक अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून गुट्टेंनी शेतकऱ्यांच्या नावानं 328 कोटींचं कर्ज उचलल्याचा आरोप आहे। माझ्या नावे 3 लाख रुपये सिंडिकेट बँकेमध्ये देखील उचललेले आहेत। ह्या कर्जाला माझी परवानगी नाही। हे कर्ज माझ्या माघारी श्री गुट्टे साहेबांनी हे उचललेले आहे त्यांच्या कारखान्याने, असं मला माहिती मिळाली। ही माझी फसवणूक झालेली आहे। आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे माझ्या हातात जी याद्या पडल्यात बँकेकडनं त्या जवळपास 9,000 शेतकऱ्याचे आहेत आणि याची व्याप्ती फार मोठी आहे। जवळपास 28 ते 30,000 लोकांच्या नावावर पीक कर्ज उचललेलं आहे। प्राप्त माहितीनुसार मला जी माहिती मिळालेली आहे 328 कोटी आम्ही हायकोर्टामध्ये सांगितलेली आहे, परंतु हे व्याप्ती जवळपास 700 ते 800 कोटीच्या घरात जाईल। शेतकऱ्यांना सरसकट 1.5 लाखांची कर्जमाफी जाहीर झाली आहे। त्यामुळे गुट्टेंनी ज्या शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचललंय त्यांना मिळणारी कर्जमाफी गुट्टेंच्याच खिशात जाणार का, असा सवाल आता विचारला जातोय। मग आता ही कर्जमाफी झाली तर ह्यांना माहितच नाही यांच्या नावावर कर्ज आहे, मग ह्याचा फायदा बेनिफिट डायरेक्ट कारखान्यालाच होणार। तर तो कारखाना बेनिफिशरी होऊ नये आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याला लाभ मिळावा ही प्रमुख मागणी आहे। गुट्टेंच्या हेराफेरीमुळे कर्जाची आवश्यकता असलेल्या गरजू शेतकऱ्यांना सुद्धा आता कर्ज मिळत नाहीये। या प्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी पोलिसात तक्रार केली आहे, मात्र गुट्टेंवर अद्याप तरी कोणतीच कारवाई झालेली नाहीये। फसलेल्या शेतकऱ्यांमध्ये परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे। आणि ज्या बँकांनी फसवलंय त्याच्यामध्ये सिंडिकेट बँकेची परभणी शाखा, SBIची अंबाजोगाईची शाखा, युनायटेड बँकेची आणि आंध्र बँकेची नागपूर शाखा आणि इको बँकेच्या गंगाखेड, परभणी आणि लातूर शाखांचा समावेश आहे। एरवी 50,000 रुपयासाठी शेतकऱ्यांना चक्रा मारायला लावणाऱ्या या बँक अधिकाऱ्यांना मलिदा मिळाल्याशिवाय गंगाखेड शुगरला एवढे पैसे मिळालेले नाहीत। खरं म्हणजे गंगाखेड शुगर हे हिमनगाचे एक टोक आहे, असे प्रताप अनेक साखर कारखान्यांनी केल्याची खात्रीपूर्वक माहिती आहे। गंगाखेड साखर कारखान्यानं केलेल्या आर्थिक घोटाळ्याविरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या नावानं कर्ज घोटाळा करणाऱ्या रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या कारखान्यावर वेळीच कारवाई करायला हवी। तसंच कर्ज घोटाळ्यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांचं कर्ज फेडणार कोण, याचं उत्तर महादेव जानकर देणार की देवेंद्र फडणवीस, हे देखील राज्याच्या जनतेला समजायला हवं। या प्रकरणाची व्याप्ती आणि या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे आमदार मधुसूदन केंद्रे यांनी दिलेली माहिती पाहून त्यांचा रत्नाकर गुट्टे यांच्याशी असलेला राजकीय विरोध लक्षात घेता आम्ही रत्नाकर गुट्टे यांची बाजू जाणून घेण्याचा वारंवार प्रयत्न केलाय। साखर कारखान्यावरती संपर्क साधलेला आहे। त्यांचे 2 फोन नंबर्स आहेत, त्यापैकी एक फोन स्विच ऑफ येतोय आणि एका फोनवरती सातत्यानं रिंग जाते, प्रतिसाद मिळत नाही। माझा सहकारी विशाल मानेसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, गंगाखेड, परळी।